नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, वटपौर्णिमा आहे 2026मध्ये. तर कधी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, त्याचप्रमाणे या वेळेत आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही आणि ती वेळ म्हणजे राहुकाळ. तर या वेळेस राहुकाळ हा सकाळीच आलेला आहे, त्यामुळे 1 ते 1.5 तासाचा वेळ आपल्याला सोडून द्यायचा आहे. आपल्याला इतर शुभ वेळेतच पूजा करायची आहे. 6मध्ये वटपौर्णिमा 2026मध्ये वटपौर्णिमा 29 जून वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात. तर या व्रताचं 3 प्रकारे उपवास केला जातो. एक म्हणजे बघा, या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि तो उपवास रात्री सोडला जातो. दुसरा म्हणजे काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंतच नैवेद्य दाखवेपर्यंत उपवास केला जातो आणि नंतर वडाची झाडाची पूजा झाली की नैवेद्य दाखविला की महिला आपला उपवास सोडत असतात. तर तिसरा म्हणजे निर्जला उपवास. यामध्ये संपूर्ण दिवसभर निर्जला उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आता तुमच्याकडे तुमच्या घरात ज्या पद्धतीने जी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास केला तरी चालेल, त्याच पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे. आता पूजाविधी देखील तुम्ही तुमच्या पारंपरिक पद्धतीने तुमच्या घरात जसं चालतं तसं तुम्ही त्याच पद्धतीने करा. तुम्हाला या वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे. आता या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे, हा मुहूर्त असणार आहे सकाळी 8:48 ते 10:40 10:40 असणार आहे. तर बघा, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 8:48 ते 10:40 या शुभ मुहूर्तावरती तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. तर शक्यतो आपण दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेच्या आत वडाच्या झाडाची पूजा करत असतो. फक्त यामध्ये राहुकाळ आला असेल तर त्या काळात आपल्याला पूजा करायची नसते. आता यावर्षी राहुकाळ हा सकाळीच आलेला आहे, त्यामुळे तुम्ही शुभ मुहूर्तावर पूजा करू शकतात. ज्यांना या शुभ मुहूर्तावरती पूजा करणं शक्य नसेल त्यांनी 12 वाजेपर्यंत तुमच्या सोयीनुसार वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल. आता काही जणांना कामामुळे 12 वाजेपर्यंत पूजा करणं शक्य होत नाही, मग तुम्ही 12 नंतर देखील या वडाच्या झाडाची पूजा करू शकता. तर या दिवशी जो राहुकाळ आहे, हा राहुकाळ सकाळी आलेला आहे. तर हा राहुकाळ सकाळी 6:44 ते 8:27 असणार आहे. म्हणजेच हा राहुकाळ पावणे 7 वाजेपासून ते 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर तुम्हाला या वेळेमध्येच अजिबात पूजा करायची नाही, कारण राहुकाळात आपण कुठलेही धार्मिक कार्य, शुभ गोष्टी करत नसतो. तर बघा, पूजेचा शुभ मुहूर्त हा आपल्याला यावर्षी 2 तासच मिळालेला आहे. तुम्ही त्या वेळेमध्ये पूजा करू शकतात. फक्त तुम्हाला राहुकाळ सोडायचा आहे. त्याचप्रमाणे यावर्षी जे शुभ कलर आहेत त्या शुभ कलरची साडी घालून तुम्ही पूजा करू शकता. आता हे कलर कोणते याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.